उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानं उद्योग जगतातले पितामह हरपल्याची भावना व्यक्त होतीये। रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उद्योग, कला, क्रीडा, राजकारणातल्या दिग्गजांनी हजेरी लावली। रतन टाटा यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही न भरण्यासारखी आहे। प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज वरळीतल्या पारशी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मुंबई पोलिसांनी मानवंदना दिली। अंत्यसंस्कारावेळी राजकीय, सामाजिक आणि चित्रपट सृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सर्वसामान्य नागरिकांनीही अखेरचा निरोप देण्याकरता मोठी गर्दी केली होती। सकाळी ब्रिजकँडी रुग्णालयातून रतन टाटा यांचं पार्थिव कुलाबा इथल्या रतन टाटांच्या निवासस्थानी नेण्यात आलं। यानंतर नरिमन पॉइंट भागातील NCPA मध्ये रतन टाटांचं पार्थिव अंत्यदर्शनाकरता ठेवण्यात आलं। त्यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनाकरता अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वांनी उपस्थिती लावली। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यपाल CP राधाकृष्णन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, अभिनेता आमिर खान, सचिन तेंडुलकर यांच्यासह दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली। रतन टाटांच्या निधनामुळे देशभरात शोक व्यक्त केला जातोय। रतन टाटांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवडमधल्या टाटा मोटर्सच्या कामगारांवर शोककळा पसरली आहे। आपल्यामधील आपला आधारवड हरपल्याची भावना या कामगारांनी आज व्यक्त केली। पिंपरी चिंचवडमधील टाटा मोटर्सचा प्लांट हा रतन टाटांकरता अत्यंत जिव्हाळ्याचा। इथं आल्यानंतर कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधायचे। रतन टाटा यांनी आपल्या निवृत्तीची घोषणाही याच प्लांटमध्ये केली होती। रतन टाटांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक आठवणींनी इथल्या कामगारांच्या डोळ्यात अश्रू आणले। प्रत्यक्ष देव कधी पाहिला नाही, पण आदरणीय टाटा साहेबांच्या रूपाने आम्हाला तो देव पाहिला, अनुभवला। प्रत्येक कामगाराला टाटा साहेब आहे, त्यामुळे आमच्यावर काही आपत्ती येणार नाही हे आधार 100% होता। तो आज आधार हरपलेला आहे। आपल्या पाठीमागचा आधारवड हरपला अशी भावना इथल्या कामगारांमध्ये आहे। आधार हरपला तरी रतन टाटांनी दिलेला संदेश आजही इथल्या कामगारांनी तंतोतंत पाळला। आज JRD नंतर रतन टाटा गेलेले आहेत, आजही तशाच पद्धतीने पूर्ण कंपनी चालू आहे। हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे। रतन टाटा कर्मयोगी होते, अनेकांसाठी आदर्शवत होते। त्यांना कधी थांबणं माहीत नव्हतं। त्यामुळे आजही जगाचा निरोप घेताना टाटांच्या कर्मचाऱ्यांनी वर्क इज वर्शिप या टाटांच्या धोरणाचं पालन करत त्यांना श्रद्धांजली वाहिली। राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला रतन टाटांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। रतन टाटांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आलाय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। टाटा यांचं कार्य लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही बैठकीत संमत करण्यात आला। मंत्रिमंडळाच्या वतीने त्यांना भारतरत्न देण्यात यावा म्हणून आपण केंद्र सरकारला राज्य सरकारने महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर गेल्या वर्षीपासून उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय। सरकारनं पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटांना दिला होता। याच पुरस्काराचं नाव आता रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असं ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। सगळ्यात मोठी इमारत जी नाविन्यपूर्ण मुंबईमध्ये उद्योग भवनाची होते, त्याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांनी रतन टाटा उद्योग भवन हे नाव द्यायचा निर्णय आज घेतलेला आहे आणि त्याचा देखील GR आम्ही आज काढू। राज्य सरकार महाराष्ट्र उद्योग भवनालाही रतन टाटांचं नाव देणार आहे। अशा प्रकारे सरकारनं रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली। सर्व स्तरातून रतन टाटा यांना आज श्रद्धांजली देण्यात येते। रतन टाटांचा जवळचा सहकारी शांतनू नायडूनं सुद्धा भावनिक पोस्ट केली। 31 वर्षाचा शांतनू हा टाटांचा सगळ्यात जवळचा सहकारी होता। त्याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले। रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोक व्यक्त केला जातोय। रतन टाटांचा सगळ्यात जवळचा सहकारी शांतनू नायडूनंही सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे। पोस्ट करत टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। तुमच्या जाण्यानं आपल्या मैत्रीत जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी मी आयुष्य घालवेन। हे दुःख, हे प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत आहे। गुड बाय माय डिअर लाईट हाऊस। रतन टाटा यांचं पार्थिव सकाळी NCPA इथे नेण्यात आलं। यावेळी शांतनू नायडू हा त्यांच्या गाडीच्या पुढे दुचाकीवरून होता। शांतनू दुचाकीनं पुढे जात रस्ता मोकळा करत होता। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। टाटांच्या अंत्यविधीवेळी सुद्धा शांतनू पूर्ण वेळ उपस्थित होता। I would really appreciate it if you let me grieve peacefully. I would really appreciate it. भटक्या श्वानांसाठी केलेल्या कामामुळे रतन टाटा यांची शांतनू सोबत जवळीक वाढली।
2014 पासून शांतनू टाटांचा सहकारी म्हणून काम करत होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत अडचणीत आलेत. भोपाळमध्ये संजय राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लाडकी बहीण योजनेवर केलेले वक्तव्य राऊतांना भोवलंय. तर आता तरी संजय राऊतांनी चुकीची वक्तव्य थांबवावी असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहन योजना बंद पडल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर राऊतांच्या या दाव्यावर आक्षेप घेण्यात आला. भोपाळमधील भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा चौहान यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. त्यावरून संजय राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आयती आलेली संधी साधत संजय राऊतांवर हल्लाबोल केला. गुन्हे दाखल केले आहेत ना माझ्यावर. मी काय चुकीचं बोललो ते आम्ही कोर्टात जेव्हा आम्हाला बोलत होईल तेव्हा सांगू. मध्य प्रदेशमध्ये खरोखर लाडका बहीण योजनेची काय स्थिती आहे त्यांनी जाहीर केलं पाहिजे. आत्ताच मेधा सोना प्रकरणामध्ये कोर्टाने शिक्षा दिली तरी सुद्धा संजय राऊत बदलायला तयार नाही. मला असं वाटतं खोटं बोलणं हीच उभाटाची आयडेंटिटी होत चालली. विधानसभा निवडणुकीच्या लढाईला सुरुवात झालेली असतानाच संजय राऊतांवर गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे विरोधकांचा एक सेनापती जायबंदी झालाय असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रोज बघायला मिळतोय. असाच एक सामना रंगलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या. सोलापुरातल्या लाडकी बहीण कार्यक्रमातून फडणवीसांनी केलेल्या टीकेला प्रणिती शिंदेने प्रत्युत्तर दिले. लाडकी बहीण योजनेवरून देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंवर 2 दिवसांपूर्वी टीकेची तोफ डागली होती. प्रणिती शिंदे या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले असल्यानं त्यांना बहिणींची परिस्थिती माहीत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. त्याला प्रणिती शिंदेंनीही जोरदार उत्तर दिलं. जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही. पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही. एक महिला तुमचा पराभव करते तेव्हा BJP वाले खरंच संतापतात. तिथे लाडक्या बहिणीचा काही मान सन्मान आदर ठेवत नाही असं आपल्याला कालच्या त्यांच्या भाषणातून दिसून आलं. लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. विधानसभा निवडणुकीपर्यंत यात आणखी वाढ होणार इतकं नक्की. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण वरळी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते अमित ठाकरेंच्या उमेदवारीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ही भाजपची राजकीय खेळी असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातो. आगामी विधानसभा निवडणुकीत वरळीची लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. आदित्य ठाकरे हे वरळीचे विद्यमान आमदार आहेत. तर मनसेनेही या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे मनसे नेते अमित ठाकरे वरळीतून विधानसभा लढवणार अशी चर्चा रंगली होती. आता खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलंय. हा निर्णय अमित शहाने घेतलेला निर्णय. भावाच्या विरुद्ध भाऊ उभा करायचा, बहिणीच्या विरुद्ध भाऊ उभा करायचा, हे सगळे विकृतीची कामं जी आहेत ती या पक्षात चालू. खरं तर गेल्या विधानसभेला मनसेनं आदित्य ठाकरेंना बिनशर्त पाठिंबा दिला होता. यावेळी मात्र मनसे वरळीची जागा लढणार आहे. पण वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार का हाच खरा प्रश्न आहे. भगवान गडावरच्या यंदाच्या दसरा मेळाव्याला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. कारण यंदा पहिल्यांदाच कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे हे बहीण भाऊ मेळाव्याला एकत्रितरित्या हजर राहणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं. भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाटमधील भगवान भक्तिगडावरील यंदाचा दसरा मेळावा हा वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त करणार आहे. कारण पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे बहीण भाऊ पहिल्यांदाच दसरा मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनी याबाबतचं एक ट्विट केलंय. चलो भगवान भक्तिगड, आपला दसरा आपली परंपरा. ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचं सोनं लुटायला यावर्षी प्रथमच मीही येतोय. भगवान भक्तिगडावर सावरगाव घाट इथं या विजयादशमीला संत भगवान बाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या, असं ट्विट धनंजय मुंडेंनी केलंय. हा मेळावा सगळ्या माणसांना सन्मान देणारा मेळावा. या मेळाव्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक येतात. अजित पवार महायुतीत दाखल झाल्यानंतर मुंडे बहीण भावातील दुरावा संपला. आता भगवान भक्तिगडावर हे बहीण भाऊ एकत्र येणार असून ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका पाहायला मिळाला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 80 निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आजची बैठक ही निवडणुकीपूर्वीची अखेरची बैठक ठरू शकते.
आजच्या बैठकीत तब्बल 80 निर्णय महायुती सरकारकडून घेण्यात आले। त्याचसोबत नव्याने काही महामंडळ स्थापन करण्यासही राज्य सरकारने मंजुरी दिली। गुजर लेवा पाटील समाजासाठी महामंडळ स्थापन केलं जाणार आहे। राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरं सुरू केली जाणार आहेत। मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ केली जाणार आहे। पत्रकार तसंच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। शेवटी अनेक विषय असतात, ते येत असतात आणि मला वाटतं ते प्रत्येक वेळा शेवटी जे आचारसंहिता लागायच्या आधी ज्या मीटिंग असतात मंत्रिमंडळाच्या, त्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये असे निर्णय होत असतात। दरम्यान नॉन क्रिमिलियरची मर्यादा वाढवण्यासंदर्भात प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला। एकूणच आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा पाऊस मंत्रिमंडळानं पाडल्याचं दिसून आलंय। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला। या मतदारसंघातील लोकसभा निवडणूक निलेश लंके आणि सुजय विखे पाटलांच्या आरोप प्रत्यारोपांनी गाजली। आता या निवडणुकीनंतर हा सिलसिला सुरू असल्याचं दिसून येतं। राहुरी विधानसभा मतदारसंघातील पिंपळगाव उज्जैन या ठिकाणी बोलताना सुजय विखे पाटलांनी खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली। वादळं येत असतात असं म्हणत आपल्या पराभवामुळे मतदारसंघाचे आणि पुढच्या पिढीचं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं। मी पुढे गेलेलो नाही, मी पुढे सरकलेलो नाही, काय करावी तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही। हे असे वादळ अनेक कार्य गेले। निवडून आलेल्या व्यक्तीच्या भाषणात कधीच समाज हिताचं काम झालं नाही असं म्हणत त्यांनी निलेश लंकेंवर निशाणा साधला। निवडून आलेल्या माणसाच्या भाषणामध्ये त्यांनी समाज हिताचं काम, शेतकऱ्यांच्या हिताचं काम, ज्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं अशा गोष्टीचं काम तरीच ऐकायला मिळणार नाही। हा बोगस आहे, डॅम्पिश आहे, याला काढू, तो आरामखोर आहे। लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे खचून न जाता सुजय विखेंनी आपला जनसंपर्क सुरूच ठेवलाय। विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सुजय विखे पाटील उतरणार का याची उत्सुकता आहे। राज्यातील अनेक भागांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। या पावसामुळे भात शेतीसह अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं पीक हातचं गेल्यानं बळीराजा हतबल झालाय। ऐन सणासुदीच्या काळात शेतकरी संकटात सापडलाय। राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसानं हजेरी लावली, याचा पिकांना मोठा फटका बसला। सिंधुदुर्गात आलेल्या भात शेतीचं नुकसान झालंय। भाताचं पीक अक्षरशः आडवं झालं। परतीच्या पावसाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेतीला बसलेला पाहायला मिळतो आहे। मी आहे भात शेतीच्या एका बांधावर आणि कशा पद्धतीने भात शेती जी आहे ही जमीनदोस्त झालेली हे पाहायला मिळते। रत्नागिरीच्या दापोलीत हातातोंडाशी आलेलं नाचणीचं अतोनात नुकसान झालंय। संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात केळीच्या बागाही तुटून पडल्यात, तर मका, सोयाबीन, कापूस ही पिकं पाण्याखाली गेली आहेत। गोंदियातही कापणीला आलेल्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। परतीच्या पावसानं बळीराजाच्या अडचणीत वाढ केली आहे। आधीच यंदा अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानं पिकांची नासाडी झाली आणि आता परतीच्या पावसानं काढणीला आलेल्या पिकांना सुद्धा आडवं केलं। त्यामुळे प्रशासनानं तात्काळ नुकसानीचे पंचनामे करत भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय। मायबाप सरकारनं मदत केली तरच बळीराजाचा सण गोड होणार आहे।